विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आज दुपारी 1 वाजता कोळंबकर हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतील। उद्यापासून 3 दिवस विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे। राजभवनामध्ये आज कोळंबकर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील। अतिशय मानद अशी ही जागा असते, असं हे स्थान असतं हंगामी अध्यक्षपदाचं, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ आणि बरीच टर्म्स निवडून आलेल्या अशा आमदारांची नेत्यांची निवड केली जाते आणि त्या ठिकाणी आता कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आज दुपारी त्यांचा शपथविधी होईल। 7 तारखेपासून 9 तारखेपर्यंत 3 दिवसांचं विशेष अधिवेशन होईल आणि या अधिवेशनामध्ये आमदारांचा शपथविधी तसंच नवीन अध्यक्षांची नियुक्ती अशी जबाबदारीही कालिदास कोळंबकर यांच्यावरती असेल। दरम्यान कालिदास कोळंबकरांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। राजभवनात हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे आणि नाव आहे ते म्हणजे कालिदास कोळंबकरांचं। सलग 9 वर्ष 9 वेळा या ठिकाणी विधानसभेवरती ते गेलेले आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः कालिदास कोळंबकरजी आहेत। कोळंबकर साहेब, स्वतः 9 वेळा आपण निवडून आलेला आहात आणि आज हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेत आहात। पक्षाने त्या पद्धतीने मला सांगितलं आहे की आज 1 वाजता जाऊन आपण शपथ घ्या। तर आज मी 1 वाजता जाऊन हंगामी अध्यक्षाची शपथ घेत आहे। कसं पाहता, अनेक सभागृह आपण बदललेली आहेत, पुन्हा एकदा देवेंद्र राज्य सुरू झालेलं आहे। माझं एक पांजर मत आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आहेत आणि एवढं वर्ष मी काम करतोय, जनतेमध्ये काम करण्याची मला संधी देतील एवढी माझी एक मनापासूनची इच्छा आहे। दुसरीकडे एक महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे पोलीस हाऊसिंगचा, ज्यासाठी आपण अहोरात्र धडपडत होतात, वेळोवेळी पूर्ण तो मार्गी देखील लावलेला आहात। यापुढचा निश्चय काय राहणार आहे? बघा, आता जे JR निघाला आहे आणि त्या JR पद्धतीने कामाला गती द्यायची आहे आणि माझ्या नशिबाने मुख्यमंत्री देवेंद्रजी आता आहेत आणि त्याच्यामध्ये त्यानेच तो JR काढला आहे आणि JR पास केला आहे आणि ह्या कामाला ते मुख्यमंत्री म्हणून गती देतील आणि हा जो प्रश्न आहे पोलीस बांधवांचा तो प्रश्न सोडवतील। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते कालिदासजी कोळंबकर, ते आज हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत आणि दुसरीकडे त्यांनी यापूर्वीच देवेंद्रजींना आपली जी इच्छा आहे ती देखील बोलून दाखवलेली आहे। जर्नलिस्ट अजित शिवतरकर, सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।